शेगावातील केस गळतीला ते गहू कारणीभूत. सेलेनियम युक्त राशनचा गहू शासनाने जप्त करावा. शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये 2 महिन्यांपूर्वी झालेल्या केसगळतीच्या वाढत्या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. या घटनेच्या मुळाशी असलेल्या सेलेनियम युक्त रेशन गव्हाच्या वितरणाला जबाबदार धरत तो गहू तात्काळ जप्त करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गट नेत्या जयश्री शेळके यांनी केली. राज्यात आणि देशात कार्यरत असलेल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ICMR सारख्या संस्थांनी या संदर्भात संशोधन केलं असून ज्येष्ठ संशोधक पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांच्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले. त्यांच्या संशोधनानुसार रेशनमधील गव्हात असलेल्या सेलेनियम घटकामुळे केस गळतीसह हृदय व किडनीचे आजार होण्याची शक्यता आहे. या संशोधन अहवालानंतरही राज्य सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप जयश्री शेळके यांनी केला. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचे अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. तसेच जनतेला वितरित केलेल्या गव्हाची तपासणी करण्यात आली नाही. जर हा गहू आरोग्यास घातक असेल तर शासनाने त्वरित कारवाई करून तो जप्त करावा आणि जनतेच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये 2 महिन्यापूर्वी झालेल्या केस गळतीने राज्यात खळबळ उडाली होती आणि त्यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ICMR सारख्या संस्थांनी सुद्धा संशोधन केलं. ज्येष्ठ संशोधक हिम्मतराव बाविस्कर साहेब यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष हे समोर आलेले आहेत आणि त्यानुसार रेशनच्या गव्हातल्या सेलेनियम या घटकामुळे हे होत असल्याचं निष्पन्न झाले. सेलेनियम हा घटक अत्यंत घातक आहे आणि केवळ केस गळतीच नाही तर हृदय आणि किडनी याशी संबंधित इतर अनेक गंभीर आजारसुद्धा यामुळे होऊ शकतात असंही समोर आलेलं आहे. असं असताना राज्य शासन मात्र याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. अद्यापही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील या संस्थांचे अहवाल हे प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत. एवढंच नाही तर सेलेनियम युक्त गव्हाचं वितरण जे झालेलं आहे तोही गहू अजून जप्त करण्यात आलेला नाही. जर खरोखर हा गहू घातक असेल तर राज्य शासनाने जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणं थांबवलं पाहिजे आणि वितरित केलेला हा सेलेनियम युक्त गहू हा ताब्यात घेतला पाहिजे, जप्त केला पाहिजे. जनतेला चांगल्या दर्जाचं गव्हाचं वितरण केलं पाहिजे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणं थांबवलं पाहिजे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.